संदीप देशपांडे, आता तुम्ही सगळे दोघेही संयोजक आहात आणि एकत्रितरित्या हे करताय. या मधल्या काळातली प्रोसेस सुद्धा आमच्या मीडियापर्यंत येत होती. कसे फोन जात होते, कशा प्रकारे संपर्क साधला जात होता. राज ठाकरे संजय राऊतांना फोन करायचे, मग मोर्चाची तारीख ठरली, मग ठरलं की एकच मोर्चा असायला पाहिजे, मग ठरलं तर विजय मोर्चा असला पाहिजे. पण एक मुद्दा यात जाणवायचा तो असा की राज ठाकरे हे संजय राऊतांशी बोलायचे, संजय राऊत उद्धव ठाकरेंशी बोलायचे. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन राजकीय पक्षांचे, म्हणजे इक्वली बघायचं झालं तर ते दोन पक्षाचे प्रमुख आहेत. त्या दोघे इक्वल आहेत त्या बाबतीत, युनिट टू युनिट. दुसरी गोष्ट त्याहून मोठी म्हणजे ते एकमेकांचे भाऊ आहेत. मग अशा वेळी संजय राऊतांच्या मार्फत फोन करावा लागत असेल तर मग ह्या एकत्र येण्यामध्ये सुद्धा धाकटा आणि मोठा असा काही प्रकार आहे? असा संवाद थेट का नाही होते? बघा, मुळात कोण कोणाशी बोललं यापेक्षा मराठी माणसाचा विजय होणं हे मला असं वाटतं सर्वात जास्त महत्वाचं होतं. सरकार मराठी भाषेची जी गळचेपी करू पाहत होती आणि हिंदी भाषेची सक्ती करू पाहत होती, त्या सरकारला नमवणं मला असं वाटतं हे महत्वाचं होतं. यासाठी मग राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि संजय राऊतांशीच का बोलले, मग उद्धव ठाकरेंशीच का नाही बोलले. मला असं वाटतं ह्या गोष्टीपेक्षा आपण एंड रिझल्ट काय आहे तो महत्वाचा आहे, बरं असं मला वाटतं. प्रामुख्याने आपण निमंत्रण पत्रिका म्हणून बघितली असेल तर त्यामध्येही स्पष्टपणे दोघांनी म्हटलेलं आहे की हा जो विजय आहे हा मराठी माणसाचा विजय आहे. आम्ही तुमच्या वतीने हा संघर्ष करत होतो, त्यामुळे जल्लोष करायला सुद्धा तुम्हीच यायला पाहिजे आणि तुम्हीच जल्लोष केला पाहिजे. मला असं वाटतं हे महत्वाचं आहे. फक्त एकच मुद्दा प्रामुख्याने नमूद करतो की ज्या वेळेला हा GR काढला 16 एप्रिलला, त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला आम्ही विरोध केला की या मोर्चाला म्हणजे या सक्तीला, हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. त्याच्यानंतर शासन 2 पाऊल पाठी गेलं, म्हणाले की नाही आम्ही सुधारित GR काढू. परत 16 जूनला जो GR आला की त्याच्यात त्यांनी म्हटलं की सर्वसाधारणपणे हिंदी शिकवली जावी पण अनिवार्य नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला ज्या पद्धतीने राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि मराठी माणसाला एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या प्रयत्नाला सगळ्यांनी साथ दिली आणि जे यश मिळालं त्यामुळे हा मराठी माणसाचा विजय सुकर झाला आणि मराठी माणसाची ताकद बघून सरकार नमलं. मला राम कदमांना हा मुद्दा घेऊन पुढे जाऊन विचारायचा. राम कदमजी, तुम्ही त्या काळाचे लाभ, तुम्ही सगळे झालात त्यामध्ये, तुम्ही आलात, दरेकर आले, सगळी झाली, ज्यावेळी 13 आमदार आले होते, त्या काळाचे लाभार्थी आज ज्यावेळी राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आणि एक वातावरण बंद होतं महाराष्ट्रामध्ये, आज पुन्हा एकदा असं वातावरण मराठीच्या मुद्द्यावर, कदाचित मराठीच्या प्रादेशिक मुद्द्यावर, भाषे या मुद्द्यावरती बऱ्याच काळानंतर वातावरण बनतंय.